अरविंद पेंडसे विचार मंचने अरविंद पेंडसे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून भाजपचे समर्पित कार्यकर्ते तयार करण्याचा निर्णय घेतला. मंचचे अध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली वुडलँड हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत ते म्हणाले की भाजपचे कष्टाळू नेते आणि ठाणे जिल्हा संघटन मंत्री दिवंगत अरविंद पेंडसे यांनी 1980 साली भाजपच्या स्थापनेपासून संघटना मजबूत करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. शर्मा म्हणाले की मी त्यांच्यासोबत राहिलो आणि त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आम्ही ग्रामीण आदिवासी भागात काम केले. आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्याची उणीव भासत आहे. त्यांच्यासारख्या कष्टाळू कार्यकर्त्यांची आज गरज आहे. अरविंद पेंडसे विचार मंचाची स्थापना आजच्या पिढीला त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांच्यासारखे कार्यकर्ते घडवण्यासाठी करण्यात आली आहे. त्यांच्या विचारानुसार कार्यकर्त्यांची संघटना तयार करण्याचा प्रयत्न व्यासपीठावर केला जाईल, ज्यातून भाजपला निष्ठावंत कार्यकर्ते मिळतील. स्टेज व्याख्यान आणि मार्गदर्शन कार्यक्रमाची मालिका आयोजित केली जाईल. आजच्या परिषदेत मंचचे सरचिटणीस शरद पुरोहित, कोषाध्यक्ष रामकृष्णन अय्यर, कार्यकारिणी सदस्य व माजी नगरसेवक मृणाल पेंडसे, पवनकुमार शर्मा, के.पी. मिश्रा, पंकज जैन, सुमन अत्री, डॉक्टर सविता इंदोरिया यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मंचचे सरचिटणीस शरद पुरोहित म्हणाले की पेंडसे यांच्या मेहनतीमुळेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून 3 आमदार आणि 1 खासदार निवडून आले आहेत. पेंडसे यांनी तत्कालीन ठाणे संयुक्त जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी दुर्गम भागात कार्यकर्त्यांची बांधणी करून पक्षाचे संघटन मजबूत केले. मेहनत आणि संघटन कौशल्यामुळे ते ग्रामीण भागात कार्यकर्ता बनले आणि आज ते पक्षाचा झेंडा फडकवत आहेत. पत्रकार परिषद आम्ही बोलवली यासाठी की जे आमचे ठाणे जिल्ह्याचे भगवान होते त्यांना BJPमध्ये भगवान मानतात आणि गेले 87मध्ये निधन झाल्यानंतर कार्यकर्त्यामध्ये जो काम त्यांनी देऊन गेलं ते पूर्ण केले आणि आज परिस्थिती अशी आहे की अरविंद पेंडसे नाही आहे पण त्यांचं काम जिवंत आहे. आज पालघरसारख्या जिल्ह्यामध्ये एक पण सीट काहीच नव्हतं, त्यांना आमदार ना खासदार कुठचे नाही, पण अरविंद पेंडसेच्या संघटनेमुळे आज पालघरला खासदार आहे, 3 आमदार निवडून आले. जिथे आपल्याला कम्युनिस्ट आणि काँग्रेसच्या बरोबर संघर्ष करायला लागला आणि या 40 वर्षानंतर आपण फुल फ्लेज BJP आम्ही करून दिलेली आहे. तो आदर्श आहे अरविंद पेंडसेजीच्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि तोच कायम राहणार. त्या माध्यमातून आम्ही जुने कार्यकर्ते त्यांना आम्ही संघटित करतो आणि त्यांना आम्ही या विचार मंचाच्या माध्यमातून त्यांना संघटित करून समाजामध्ये एक चांगला कार्यकर्ता घडावा आणि निष्ठाने राहावा. जो पेंडसेनी आपल्याला आदेश दिला, जो आशीर्वाद दिला, त्याच्या मार्गावर आम्हाला चालायचे आहे. अरविंद पेंडसे विचार मंचाची स्थापना झालेली आहे. या माध्यमातून कार्य यापुढे कसं चालणार आहे? काय बोलले जरा बोला. अरविंद पेंडसे विचार मंचाची स्थापना झालेली आहे. या मंचाच्या माध्यमातून पुढील कार्य कसं चालू? पुढे कार्य आम्ही एक मेळावा मोठा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना काम देणार, जबाबदारी देणार आणि त्याच्या पेंडसेजीच्या जीवनाच्या जसं आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये राम कापसेजीची व्याख्यानमाला होते, रामभाऊ म्हाळगीजीची होते, पण तो ठाण्याचा जो पुत्र आहे त्याच्याबद्दल आपण विचार करावा म्हणून हे आज आपण अरविंद पेंडसे विचार म्हणजे केला आहे आणि याच्यामध्ये कार्यकर्त्यांना एक हे देणार आहे आदेश की असं काम करा. आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये मी पालघरला फिरलो, ठाणे जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी लोक म्हणतात आमच्या गावी घ्या, वसईला पेंडसेजीची पत्रकार हे घ्या व्याख्यानमाला, पालघरवाले म्हणतात घ्या, विक्रमगडचे लोक म्हणतात घ्या, वाड्याचे लोक म्हणतात. म्हणजे आज पण ग्रामीण जिल्ह्यामध्ये पेंडसे नाही पण पेंडसे त्या लोकांमध्ये मनामध्ये बसला आहे म्हणून त्यांना उत्साह आहे. जसं आज ठाण्याच्या लोकांनी साथ दिली त्यापेक्षा जास्ती आम्ही ग्रामीणमध्ये एक बस. आणखीन बोला. इतका एवढा उशीर झाला असं तुम्हाला वाटत नाही की ही पेंडसेंचे विचार समाजापर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला असं वाटत नाही का तुम्हाला? बराच उशीर झालाय. बेटर लेट दॅन नेव्हर. हा हे याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण आमचे गुरु गेले आणि आम्ही कामामध्ये राहिलो, पण आता असं वाटतंय की फुल फ्लेज BJP सत्तामध्ये आहे, दिल्लीला पण आहे, मुंबईला पण आहे. तर आता आपल्याला त्यांचा आदर्श घेऊन आणखीन स्ट्रॉंग
BJP व्हावी अशी आमची इच्छा आहे. म्हणून या माध्यमातून आम्ही सर्वांना संघटित करतो आणि त्या संघटन करून त्यांना कामात लावतो. जे लोक आपले पदाधिकाऱ्यांचा संपर्क नाही त्याचं काम शरद करतो, सर्वांना बोलवतो, सर्वांशी चर्चा करतो. आणि आज आम्ही जेवढे कार्यकर्ता बोलवले 100% सर्व आले आहे आणि यापुढे मोठा कार्यक्रम विचार करतो. 1 महिला महाराष्ट्र दिन आहे, त्या दिवशी पेन्शनबद्दल काहीतरी एक मेळावा, एक व्याख्यानमाला असा काहीतरी आजची सभामध्ये आम्ही घेणार आहोत. नमस्कार. भारतीय जनता पार्टी मोठी करण्यामध्ये अनेक लोकांचे कष्ट आहेत, मेहनत आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जी काही नावं घेतली जातात त्याच्यात अरविंद पेंडसे हे नाव आपल्याला अगदी आग्रहाने प्रामुख्याने घ्यावंच लागेल. अरविंद पेंडसे यांनी ज्या तळमळीने संघटनेसाठी काम केलं आणि तेव्हा काम केलं की जेव्हा भारतीय जनता पार्टी अख्ख्या देशामध्ये फक्त 2 खासदार होते, म्हणजे ना पैसा होता ना सत्ता होती, पुढे काय होईल पार्टीचं हे कोणालाही माहीत नव्हतं. पण अशा खडतर काळामध्ये अरविंद पेंडसे यांनी जीव तोडून पार्टीचं काम केलं. पक्षासाठी त्यांनी अख्खं आयुष्य आपलं वाहिलं होतं आणि पक्षाचं काम करता करताच 1987 साली त्यांना आमदारकीचं तिकीट डिक्लेअर झालं होतं आणि परतीच्या प्रवासामध्ये अकोल्याहून येताना त्यांचं निधन झालं. म्हणजे पक्षासाठी जी तळमळ होती असे अनेक कार्यकर्ते होते आणि त्यांच्या या मेहनतीमुळे मला असं वाटतं आज भारतीय जनता पार्टीला सोन्याचे दिवस आलेले आहेत. पण आता आपण बघतो की कधी कधी राजकारणात असं होतंय की काही विचारधारा नाहीये किंवा पटापट पक्ष बदलले जातात किंवा ते संघटनेचं प्रेम काय असतं, तळमळ काय असते हे कदाचित आजकालच्या लोकांना माहिती नाहीये, असं बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणूनच अरविंद पेंडसेंसारख्या व्यक्तीचं कार्य काय होतं किंवा संघटनेसाठी काम कसं करावं, आदर्श काय असावेत हे लोकांपर्यंत पोचावं यासाठी बाबांबरोबर ज्यांनी काम केलं होतं त्या काळचे हे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून अरविंद पेंडसे विचार मंचची स्थापना केलेली आहे. त्याबद्दल सगळ्यात प्रथम तर मी या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि खूप मनापासून आभार मानते. कारण जर नवीन पिढीला काही आदर्श द्यायचे असतील तर मला असं वाटतं अरविंद पेंडसेंसारखे आदर्श हे नवीन पिढीला, येणाऱ्या पिढीला हे कळलं पाहिजे की त्यांनी किती तळमळीने कसं जीव तोडून काम केलं किंवा विचारधारा काय असते हे हल्लीच्या लोकांना कळण्यासाठी ह्या विचारमंचाची स्थापना झालेली आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या विचारमंचाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम हाती घेतले जातील. जसं अरविंद पेंडसे व्याख्यानमाला असेल किंवा प्रबोधनात्मक काही कार्यक्रम या विचारमंचाच्या माध्यमातून लोकांना देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.